प्रधानांकडे जायचंय, त्यांना जाब विचारायला. चल चल आशू चल. ऐक माझं, चल चल म्हणते ना. आई ऐका ना. प्रसाद कसला? देवळात गेले होते. खूप सांगितलं मी देवाला, आश्वत्याला बाहेर काढ म्हणून या सगळ्यातून. आश्वत्याची खरंच काही चूक नाही आहे ना. मी मोठी असायला हवी होते का? मग मीच आश्वत्याला सगळ्यातून बाहेर काढलं असतं. काय ग? प्रसाद आहे. कसला? मालविका देवळात गेली होती अश्विनीसाठी. देवाला सांगायला आशूला या सगळ्यातनं बाहेर काढ म्हणून. मला म्हणत होती मी मोठी असते तर मीच अश्वत्याला या सगळ्या गोष्टीतनं बाहेर काढलं असतं. मोठी झाली हो लेक आपली, पण तिला जे सुचलं ना ते आपल्याला नाही सुचलं. आपण आपल्या नुसते दुःखात बुडून राहिलो. पण आता आपल्याला काहीतरी करायला हवं. आपणच हातपाय हलवायला हवेत. तू सगळं म्हणतेस ते खरं आहे ग, पण काय काय करायचं? शिल्लक काय राहिलंय आता? आपण अश्विनीला घरी घेऊन येऊ शकतो की नाही? अहो असं किती दिवस ह्याच्याकडे राहा त्याच्याकडे राहा असं करणार आहे. आणि जो तो नाकारतोच आहे तिला. समीर नाही म्हणतोय, आई नाही म्हणतायत. आपण सुद्धा त्यांच्यासारखंच वागायचंय का? ते काही नाही, मी जाऊन अश्विनीला घरी घेऊनच येते. काही शोधताय का तुम्ही? काही हवंय तुम्हाला? नमिता, अगं किती गोड दिसतेस तू. मूड पण अगदी छान दिसतोय. काही विशेष काही घडलं का? खरं तर खूप दिवसांनी शुभंकर माझ्याशी नीट बोलला. गेले कित्येक दिवस आमच्यात एकमेकांबद्दल अढी निर्माण झाली होती. पण काल शुभंकर स्वतःहून म्हणाला की आता सगळं पुन्हा नव्याने सुरू करूया, आपला आनंद परत मिळवूया. नमिता, आपल्याला दुसरं काय हवंय? परमेश्वरा, अशीच कृपा असू दे रे बाबा. बघितलंस नमिता, कुणी काही म्हणून, पण अंगाऱ्याचं आणि हवनचं फळ मिळालं की नाही? अहो पण शोधताय काय तुम्ही? काही नाही ग, बाळासाठी टोपडं स्वेटर विणते ना, ते शोधत होते. अहो आत्तापासून
त्याला अजून बराच वेळ आहे. नमिता आता थकला जीव. पुढचं कोणी सांगितलंय? आत्या काहीतरीच काय बोलता. तसं नाही नमिता. आता हे बघ, आता वेळ आहे ना, जसं जमेल तसं थोडं थोडं करून ठेवते. पुढे वेळ मिळणार आहे थोडंच. 15 प्रकारचे लाडू, खिरी, तेल काही विचारू नकोस. आता थोडा वेळ आहे ना, तर विणणं वगैरे छान करून ठेवे. आत्या आपण तसेही बरेचसे कपडे आणले आणि हवं तर आणखीन विकत घेऊ. तुम्ही कशाला त्रास घेता? नमिता, तू याला त्रास म्हणतेस? अगं यात किती आनंद आहे म्हणून सांगू तुला. तू मला सांग, तुम्ही बाजारातनं ढीगभर कपडे आणाल, पण आजीच्या हातच्या आंगड्याची ऊब त्या एकाला तरी असणार आहे का? वहिनी, तुम्ही? वहिनी, या ना बसा. मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते. काही कळलं का रे रोहन? समजूत पटली का आईंची? नाही अजून. म्हणजे सगळ्यांचेच प्रयत्न थकलेत. आणि काय वहिनी, आपण समीरच्या आईला पण दोष नाही देऊ शकत. इतकी मोठी कठीण गोष्ट त्यांनाही झेलणं कठीण झालंय. आणि त्यात समीरनं आधी हे बाळ माझं आहे असं सांगितलं, आणि जेव्हा त्यांना खरी गोष्ट बाहेर न कळली तेव्हा त्यांचा विश्वासघात झाल्याचं फिलिंग येणं हे बरोबरच आहे ना. खरंय तुझं. अश्विनीची ना ससवलपट झाली या सगळ्या गोष्टीत. माझा जीव तुटतो रे तिच्यासाठी. आधी सगळ्यांपासून लपवायचं म्हणून, आणि आता सगळ्यांना समजलंय म्हणून. टांगती तलवार कायमच आहे डोक्यावर तिच्या. खूप सॅड आहे. थँक्स किटी. मी तुला थँक्स म्हटलं त्याबद्दल नवल वाटलं असेल ना तुला किटी? अगं खरं तर नवल मला वाटलं, तुला एवढं छान सरबत करता येतं त्याबद्दल. खरंच खूप छान झालंय सरबत. अश्विनी कुठं आहे? नाही म्हणजे झोपलेली असेल तर राहू दे, मी थांबते थोड्या वेळ. वहिनी, तुम्ही खरं सांगू का किटी तुला, मला परपट बघवत नाही अगं अश्विनीची आता. तू तिची काळजी घेतेस, तिच्या जीवाला जीव देतेस, सगळं ठीक आहे. अगं पण तुला तुझं आयुष्य आहेच की. अजून लग्न व्हायचंय तुझं. असं किती दिवस भार सहन करणारेस तू अश्विनीचा? आणि समीरशी लग्न झालं असतं अश्विनीचं तर काय प्रश्नच नव्हता. पण आता तेही काही शक्य आहे असं वाटत नाही. किटी, मी घेऊन जाते अश्विनीला घरी.
अगं अजून 9वा लागायचंय तिला. 8व्या तेवढे सगळे टेन्शन चांगले नाहीत ग. खूप काळजी वाटते मला तिची. जे काय व्हायचं ना ते तिथेच होऊ दे. यांचंही वागणं निवडेल आता. अश्विनी घरीच राहील आता, ती आणि तिचं बाळ. तसं दुष्यंत ना तसंच ते बाळ. तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तू तिला येऊन भेट, बाळाला बघ. पण घरी घेऊन जाते का मी तिला आता? घरी आलेलीच बरी. तू सांग तिला मी न्यायला आले तिला. चल म्हणू घरी आता. ॲक्च्युली वहिनी, समीरच्या आई आत्ता इथे आल्या होत्या. त्या आणि आशूला तडकाफडकी घेऊन गेले. काय? त्यांच्या घरी नाही, मग कुठे? प्रधानांच्या घरी. त्यांना जाब विचारायला. प्रधानांकडे? काय चाललंय तुझं मीठा? तिसरा कप चहा. आय नो, पण मी काय करू, मला सारखा चहाच प्यावासा वाटतोय. काय ना, बाळाला नक्की माहिती तो मोठा होईपर्यंत मी काही त्याला चहा पिऊ देणार नाही. त्यामुळे तो आत्ताच म्हणतो आई हवा तेवढा चहा पी आणि मलाही दे. चहा पी, पण अगदी हवा तेवढा नको. जरा काळजी घ्या. हा, हो चल मी निघू. हो चालेल. ओके. मी समीरची आई आणि हिला ओळखतच असाल तुम्ही. यांचं मूल वाढतंय हिच्या पोटात आणि वर साजोगपणे आले होते सांगायला मला आणि माझ्या मुलाला हिचा स्वीकार करा, हे लग्न मोडू नका म्हणून. वा, म्हणजे सगळे उद्योग करून तुम्ही नामानिराळे होता. तुमच्या या उद्योगामुळे जगात तोंड दाखवायला जागा राहिली नाही आम्हाला. एवढंच करायचं होतं ना तर. एक मिनिट, कसले उद्योग? करार केला आम्ही अश्विनी बरोबर आणि त्या करारावर हिच्या सह्या सुद्धा आहेत. आणि ह्या सगळ्यासाठी आम्ही किती पैसे मोजलेत हे सांगितलं नाही तुमच्या मुलांनी तुम्हाला? खरं तर अशा गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, पण वेळ तशी आले म्हणून बोलते. ज्या वेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल होतात ना, त्यावेळेला मी स्वतः जालन्याला पैसे घेऊन आले होते. आणि हिचा भाऊ सुद्धा असाच क्रिटिकल असताना शुभंकर स्वतः हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन गेला होता, लाखो रुपये. हे सगळं सांगितलं नाही तुमच्या मुलांनी तुम्हाला? सराईतपणे हे सगळं विसरून तुम्ही आमच्यावरच आरोप करताय. आम्ही तुमच्या मुलाला एकदा समजावून सांगितले, ते सांगितलेलं कळत नाही का? आणि उठसूट आमच्या घरी येऊन तमाशा कसला मांडता? जरा कुठे आनंदाची चाहूल लागली की तुम्ही येऊन मिठाचा खडा टाकलाच पाहिजे. कसली पिढा मागे लागली देवच जाणे. पिढा? अहो, तुम्ही आम्हाला पिढा दिली आहेत आणि ती सुद्धा जन्मभराची. हे एवढी सरळ साधी मुलगी आहे,
हिला अडचणीत आलेलं बघून. एक मिनिट, आम्ही काही जबरदस्ती केली नव्हती तिच्यावर. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य होतं तिला. तुम्ही तिलाच विचारा ना. बघा कशी चुपचाप मान खाली घालून उभी आहे. बोलेल तरी कुठल्या तोंडानं. मोजून पैसे घेतलेत ह्या सगळ्याचे. तेव्हा प्लीज तुम्ही तोंड सांभाळून बोला. उगाच आता आम्ही कोणाचंही ऐकून घेणार नाही. आपलं कोण ऐकून घेणार आहे किती? आतापर्यंत तिथे काय झालं असेल ना देव जाणे. रोहन यार, समीरला माहित असेल ना आई आशूला घेऊन तिकडे गेला तर ऍटलीस्ट तो. हो यार, इथं मी चेक करतो. पण किती आपण तिथे जाऊन काही उपयोग होईल असं वाटतंय तुला? नाही, कारण काय हा जो शुभंकर प्रधान आहे ना, हा माणूस जाम खोटा आहे. ह्या बिचाऱ्या 2 बायकांची डाळ नाही शिजू देणार तो. करेक्ट आहे यार. अत्यंत खोटारडा, धूर्त आणि व्यापारी माणूस आहे. एकीकडे एक बोलतो, दुसरीकडे दुसरं. बायको असेल तर तिची बाजू घेईल आणि माच करेल दुसऱ्या माणसांना. आणि ती नसेल ना तर सगळ्यांना जाऊन सॉरी सॉरी म्हणून सिंपथी कलेक्ट करेल. कळतच नाही या शुभंकर प्रधानला ना अत्यंत ठकास महाठक माणसं पाहिजे. तू मी करेक्ट आहे त्याला. समीर पण चायला इमोशनल आहे यार. हो, पण तरीही त्याला हे कळवावं लागणारच आहे. मी त्याला हे कळवतो. हा समीर, प्लीज तुम्ही आम्हाला काही सांगूच नका. या मुलीसाठी आम्ही इतकं काही केलंय तरी सुद्धा प्रत्येक जण येऊन आम्हालाच जाब विचारतोय. तेव्हा अजून कोण कोण येणार आहे जाब विचारायला काय माहिती. या बघा, तरी म्हटलं अजून देवधरांचं अख्खं कुटुंब कसं काही नाही आलं. आता तुम्हाला कुठल्या गोष्टीचा जाब हवाय? काय हवंय काय तुम्हाला? पैसे पैसे फेकून माणसं विकत घेण्याची पद्धत नाही आमच्या. दिलेला शब्द आणि जोडलेली नाती जपतो आम्ही. नाही, मला खात्री होतीच या दोघींवर तोंड सूक घ्याल तुम्ही. तोंडाला येईल ते बरं म्हणून न्यायला आले त्यांना मी. आईना आणि अश्विनीला तुमच्याकडनं काही घ्यायला नाही. आणि काय देणार तुम्ही मला? काय देणार काय तुम्ही मला? अश्विनीने जे दिलंय ना तुम्हाला त्याची परतफेड तुम्ही दोघं नाही करू शकणार आहात. शुभंकर, या बायकांना आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा. माझोडेपणे कराराचे पैसे नाकारलेत ना तुम्ही. मग आता इथे कशाला आली सखी फौज घेऊन? आम्हाला ब्लॅकमेल करायला का आमच्याकडनं पैसे उकळायला? शुभंकरांना आत्ताच्या आत्ता पैसे देऊन टाक आणि बाहेर जायला सांग भिकाऱ्यांना. हो, भिकारी कोणाला म्हणताय? आईला, माझ्या आईला तुम्ही भिकारी म्हणताय? आवाज तर काढा परत तोंडातून. आवाज खाली. माझ्या घरी येऊन माझ्या बायकोवर आरडाओरडा करतोस तू? शुभंकर, शट अप. यांच्या वयाचा मान ठेवून मी आतापर्यंत गप्प होतो, पण तू इथे येऊन दंगा करणार असशील ना तर मात्र करणार मी दंगा. आमचे आयुष्य उद्ध्वस्त करून आम्हालाच डोळे दाखवतोय. सोडणार नाही मी तुला. काय रे, माझ्या हातापाया पडायला आला होतास ना आणि आता बायको समोर चांगला शेर बनतोयस. उद्या पडणार आहे तुला. अख्ख्या जगासमोर सांगून ठेवतोय.